चला स्टार्ट करतोय मी बघा. हो सर. ठीक आहे, चला स्टार्ट करतोय. आवाज येते सगळ्यांना? चला आता क्वेश्चन नंबरचा आपण काय बघा, 63 नंबरचा बघा. इथे 63 नंबर दिसते सगळ्यांना क्वेश्चन व्यवस्थित? ठीक आहे, दिसत असेल तर बघा. 63 मध्ये बघा, क्वेश्चन मध्ये काय विचारलं, थोडस वाचून कोण दाखवल रे? चला वाचून कोण दाखवल क्वेश्चन नंबर 63? बाकीचे येईपर्यंत वाचून दाखवा कोणीतरी एक जण. ठीक आहे, चला कोण दाखवल रे? चॅट बॉक्स मध्ये टाका. सानवी वाचवशील का? शिंदे? अरे वा, सुशील वाचवते म्हणे. ओके, सुशील आला. ओके, चल ठीक आहे. आता बघा, वाचून दाखवा एक जण, मी सॉल्व्ह करतो. ठीक आहे, चला. ओके, मी सानवीलाच सांगेल. सानवी शिंदे, सानवी शिंदे वाचव बाळा. सानवी क्वेश्चन वाचव. 48 हा मीटर, बोल. मीटर 48 मीटर. हा, ओके. 48 मीटर हा. लांबी व 12 मीटर रुंदी असलेल्या हम्म हॉलला हम्म 64 चौरसाकृती टाइल्स लावल्या. ठीक आहे. लागतात, तर प्रत्येक टाईलची परिमिती किती? परिमिती किती? ठीक आहे बघा, 48 मीटर लांबी व 12 मीटर रुंदी असलेल्या हॉलला 64 चौरसाकृती टाइल्स लागतात, तर प्रत्येक टाईलची परिमिती किती? आपल्याला टाईलची परिमिती विचारले. ठीक आहे, तर परिमिती कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला एक सूत्र माहित होतं, आपण लिहिलं होतं जेव्हा आपण याच्यावर क्षेत्रफळ घेतलं होतं आयताचं चौरसाचं. जेव्हा तसे आपण एक्झाम्पल असे घेतले होते हॉलचे. तर एक हॉल आहे बघा, हे हॉल आहे. या हॉलमध्ये बघा 64 काय बसणार आहे इथं? 64 काय बसणार? टाइल्स म्हणजे फरशी. बघा, फरशी 64 बसणार आहेत, फरशा. तर बघा, ह्याची तुम्हाला काय दिलंय? लेंथ दिलंय बघा, लांबी दिलंय, आणि याची रुंदी दिलंय. ठीक आहे, मग तुम्हाला काय आपल्याला सांगितलं? टाइल्स. तुम्हाला सूत्र लक्षात असेल बरेच जणाला. ठीक आहे, आपण लिहितो बघा, टोटल फरशा, एकूण फरशा बरोबर म्हणजे टाइल्स. ठीक आहे, टाइल्स एकूण फरशा म्हणजे टाइल्स लिहूया. ठीक आहे, एकूण टाइल्स, एकूण टाइल्स बरोबर काय असतंय? हॉलचं क्षेत्रफळ. म्हणजे हॉलचं हॉलचं क्षेत्रफळ. ठीक आहे, हॉलचं क्षेत्रफळ डिवाइड बाय काय करणार तुम्ही? हॉलचं क्षेत्रफळ डिवाइड बाय कशाचं करणार बाळांनो? आपण काय करतो? फरशीचे क्षेत्रफळ. बरोबर, फरशीचे क्षेत्रफळ म्हणजे टाईलचं क्षेत्रफळ. बघा, टाईल्स, इथं टाईल्स आहे ना, फरशी असेल तर फरशी. ठीक आहे, टाईल्सचं क्षेत्रफळ. ठीक आहे, टाईल्सचं क्षेत्रफळ. थोडस अक्षर समजून घ्या. थोडस माझ्याकडे छोटीशी पेन आहे. ठीक आहे, दिसण्याकरता. ठीक आहे, एवढं कळालं सगळ्यांना? मग आपल्याला गिवन काय दिलं? एकूण टाईल्स दिले. बरोबर, 64 टाईल आहे, तर 64 लिहितो इथं बघा. ठीक आहे, आणि हॉलचं क्षेत्रफळ किती आहे? 48 गुणिले किती आहे? 12 आहे. ठीक आहे, आणि इथं डिवाइड बाय याला टाईलच्या क्षेत्रफळाला आपल्याला काय करूया? टाईलच्या क्षेत्रफळाला एक्स मानतो मी, लक्षात ठेव. एक्स मानू, कारण मला लिहायला थोडं टाइम लागेल म्हणून एक्स मानलं. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या, एक्स मानलं. मग आता माझा एक्स काय होईल? इकडे पाठवतो, एक्स इकडे गेला आणि हा 64 इकडे टाकला. म्हणजे 48 गुणिले 12 भागिले काय झालं? 64. ठीक आहे, मग ह्याचा जेव्हा गुणाकार कराल तर तुमचं उत्तर येतो. जेव्हा तुम्ही याला सॉल्व्ह केल्यानंतर बघा, 12 तर बघा बघा किती, बेसकी 12, बेत्रिक 6 आणि बेग बे बेदोनी 4. ठीक आहे, बघा, बेत्रिक 6, सॉरी सॉरी, हा बेत्रिक 6, इथं 3 लिहिलं बघा, बेग बे बेदोनी 4 बरोबर, आणि बेसके 12. ठीक आहे, मग नंतर बघा, बघा आता नंतर भाग किती जातो? इथं परत बघा, 2 न देऊया. इथं बघा, बे बे. ठीक आहे, इथं झाले किती मग? 12, बेसके 12. ठीक आहे, बेसके 12. मग इथं बघा, बे बेदोनी 4 आणि बेचोक 8. ठीक आहे, बेचोक 8. आता मग चला, चला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यावर किती उत्तर येते? चला सॉल्व्ह करा. चला, आता इथे परत मी काय करतो? बेत्रिक 6 म्हणजे बेआटी 16. ठीक आहे, बेआटी 16. मग नंतर 8 ने बघा 24 ला, 8 त्रिक 24, म्हणजे इथं काय उरलं? फक्त 3 गुणिले 3 वरती. बघा, 3 गुणिले 3 म्हणजे एक्स इज इक्वल टू काय? 9. म्हणजे एक्स काय आपला झाला? टाईल्सचे क्षेत्रफळ. आपल्याला क्षेत्रफळ कोणाचं भेटलं? टाईल्सचं. बरोबर, टाईल्सचं क्षेत्रफळ म्हणजे आतमध्ये आपण काय, हे 64 काय अशा टाईल्स आहेत. बरोबर, अशा टाईल्स 64 अशा टाईल्स. तर एका टाईल्सचं क्षेत्रफळ आपल्याला भेटलं. कुठल्या? एका टाईल्सचं आपल्याला क्षेत्रफळ भेटलं. ठीक आहे, एका टाईल्सचं आपल्याला काय भेटलं? क्षेत्रफळ भेटलं. बाळांनो बघा, एका टाईलचं क्षेत्रफळ भेटलं. बघा, म्हणजे आता तुम्हाला हे चौरस आकृती आहे ना, बरोबर, इथं चौरस आकृती बोलले ना. टाईल्स कशी आपली? चौरस आकृती. लक्षात ठेवा, चौरस आकृतीच्या म्हणजे चारही बाजू काय असतात? सारख्या असतात. बघा, हे क्षेत्रफळ कशाचं आहे?
हे क्षेत्रफळ कशाचं आहे? टाईलचं क्षेत्रफळ, म्हणजे ह्या टाईल्सचं क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळ काढते वेळेस आपण बघा, क्षेत्रफळ काढते वेळेस काय करतो? बाजूचा वर्ग, मग बाजूचा वर्ग. ठीक आहे, मग आता ह्याचा आपल्याला काय करावं लागेल? ह्याचा वर्गमूळ करा. तर 3 बाजू येते, एक 3 बाजू, हे 3, हे 3 आणि हे 3. बघा, मग ह्याची तुम्ही परिमिती बघा. आता यांचं काय करतो? बाजूचा वर्ग, म्हणजे 3चा वर्ग करा बाळांनो. 3चा वर्ग जर केलं तर 9 येते का नाही बाळांनो? म्हणजे हे आलं का टाईलचं क्षेत्रफळ. मग आता आपल्याला एक बाजू चौरसाची भेटली, बरोबर, चौरस आकृती. ठीक आहे, एका टाईलची एक बाजू भेटली, म्हणजे 3 आपली काय 3 मीटर बाजू आहे, बरोबर. 3 मीटर आहे ना? चला, मीटर आहे का? हा, मीटर आहे. ठीक आहे, 3 मीटर काय बाजू आहे. तर आपल्याला ह्याची परिमिती विचारले. परिमिती काय असते रे? 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती काय असते? 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू तर काय येतं बघा, 4 गुणिले एक बाजू घ्या 3, म्हणजे 3 चोक 12 मीटर. काय आलं तुमचं उत्तर? पर्याय क्रमांक तुमचं काय आहे बघा, 4 पर्याय क्रमांक आहे बाळांनो. कळालं का सगळ्यांना? चला, सगळ्यांना कळालं का? बोलायचं आहे, सगळ्यांना कळालं? चला, बोलायचं आहे, सगळ्यांना कळालं? चला, सगळ्यांना कळालं का? हो, ओके, ठीक आहे. ठीक आहे, कळालं का? सिंपल क्वेश्चन होता. ठीक आहे, आपण उत्तर काढलं होतं 9, फक्त आपण याचं परिमिती काढायची राहिली होती. ठीक आहे. ठीक आहे, चला, 12 मीटर परिमिती आली. चला, सगळ्यांना कळालं? सिंपल, काहीच केलं नाहीये आपण. काय केलं? सिंपल, एकूण फरशा बरोबर काय हॉलचं क्षेत्रफळ डिवाइड बाय टाईल्सचं क्षेत्रफळ, बरोबर. म्हणजे एकूण टाईल्स बरोबर हॉलचं क्षेत्रफळ डिवाइड बाय काय केलं बघा, लक्षात घ्या परत एक बार. एकूण स्टाईल दिलेले आहेत बघा, 64 स्टाईल लागतात या या हॉलमध्ये. या हॉलमध्ये 64 स्टाईल लागतात, लक्षात ठेवा. 64 स्टाईल, ते टाईल्स बरोबर एकूण टाईल्स बरोबर हॉलचं क्षेत्रफळ. या हॉलचं क्षेत्रफळ डिवाइड बाय याच्यामधल्या फरशा. किती फरशा? आपल्याला माहिती एक फरशी, बरं का. फरशीचं क्षेत्रफळ म्हणजे टाईल्सचं क्षेत्रफळ. आपल्याला टाईल्सचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती नाही बाळांनो. हे टाईल्सचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. हे एकूण फरशा दिले म्हणून आता एक 64 आहे, ते हा एक्स गुणाकार भागाकारात इकडे आल्यावर गुणाकारात आला इथं, आणि हा भागाकारामध्ये पाठवला. याला कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे एक्स म्हणजे आपण काय मानलं होतं? टाईलचं क्षेत्रफळ मानलं होतं. ठीक आहे, एक्स बरोबर टाईलचं क्षेत्रफळ मानलं होतं. त्याच्यानंतर आपण काय केलं? हे 3 गुणिले 3 केल्यावर हे क्षेत्रफळ कोणाचं भेटलं? टाईलचं क्षेत्रफळ भेटलं. आणि आपल्याला चौरसाची म्हणजे या टाईलची एक बाजू आपली 3 मीटरची भेटली. हे टाईल्स कशी आहे बाळांनो? चौरसाकृती आहे. तर त्याची बाजू एक 3 मीटर भेटली. तर त्याची परिमिती काय? परिमिती बरोबर आपलं सूत्र आहे 4 गुणिले बाजू, बरोबर. 4 गुणिले बाजू, बाजू. ठीक आहे, मग आपण काय केलं? 4 गुणिले बाजू किती आहे? 3, म्हणून काय केलं? 12 मीटर हे आपलं उत्तर आलं. कळालं का रे सगळ्यांना? चला, क्वेश्चन कळाला, वाचायचा आहे. परत कळालं नसेल तर बोलायचं आहे. ठीक आहे, चला. ठीक आहे, चला, पुढचा क्वेश्चन झालेला होता. तर आपल्याला आपल्याला बघा काय घ्यायचं होतं, मला थोडस चांगलं समजून सांगायचं होतं तुम्हाला. घडणी. ठीक आहे, घडणी बद्दल हे हे बऱ्याच जणांना येतंय का? सगळ्यांना सांगायचं हे घडणी तुम्हाला जमते का बघा. आता हे चला, असे क्वेश्चन विचारले जातात बघा. शेजारच्या आकृतीत दुमडून दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठावर लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार आहे? तर असे क्वेश्चन येत नसतील तर बघा, आपण प्रत्येक क्वेश्चन कसा व्यवस्थित सॉल्व्ह करूया. ठीक आहे, माने येत नसेल ना, काही हरकत नाही बाळा. येत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त बघायचं आहे तिकडे, इथं लक्ष द्यायचं. ठीक आहे, ज्याला कोणाला येत नसेल तर लक्ष द्यायचं. ठीक आहे, येत आहे. ठीक आहे, आता ज्याला येत नाही त्यांना, आता बघा ही आकृती कशी आहे लक्षात ठेवा. ही अशी आहे का? अशी दिसते का घडणी? सगळ्यांना दिसते का अशी घडणी? बघा, मी मोठ्या टाईप मध्ये केले. दिसते का बाळांनो? बघा, चला बोला, सगळ्यांना दिसते का? सगळ्यांना दिसते का? ओके, ठीक आहे. समर्थ, अशीच घडणी आहे, बरोबर. ओके, अशीच घडणी आहे, बरोबर का नाही? चला, आपण कसं सॉल्व्ह करायचं बघा, तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, एक मिनिट थोडस. हा हा, दिसते घडणी. आता मी काहीच करत नाही, तयार केलं त्या काल. 1च्या अपोजिट 5 येत होतं, 4च्या अपोजिट 2 येत होतं, 6च्या अपोजिट 3 येत होतं, बरं का. आता कसं कसं आलं आणि आपण कसं लॉजिक लावलं तर बघा, कसं सॉल्व्ह करायचं त्याला एकदम सोपं आहे बघा. क्वेश्चन वाचू नका, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करूया. क्वेश्चन तर कळणारच आहे. ठीक आहे, क्वेश्चन वाचा पहिलं. सगळं एक जण कोण क्वेश्चन वाचणार आहे? चला, क्वेश्चन कोण वाचणार आहे? आणि आता आपल्याला उत्तर सांगायचं. क्वेश्चन कोणी वाचा? एक जण. ठीक आहे, चला, कोण वाचणार आहे? ओके, शुभ्रा वाचणार आहे. शुभ्रा एकदम छान वाचते, तर शुभ्राला छान दे. ठीक आहे, हा शुभ्रा क्वेश्चन वाचव आणि आपल्याला व्यवस्थित लिहितो मी. ठीक आहे, चला, क्वेश्चन वाचायचं, वाचा. शेजारील आवाज येते? आकृती हा. दुमडून घन बनविल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? हा, लगतच्या प्रश्नावर कोणता अंक येणार नाही, तर आपल्याला कसं कसं आपण सॉल्व्ह करू शकतो. तर तुम्हाला
मी ट्रिक सांगितलं होतं, एक मधला अंक सोडा आणि समोरचा अंक घ्या, बरोबर. म्हणजे 6 सोडायचा 5 याच्या अपोजिटला येतो, बरोबर. आणि 4च्या 2 अपोजिटला येतो आणि आणि याच्या 6च्या 3 अपोजिटला येतो. तर मग लगत कोण येणार नाही, तर अपोजिटची येणार नाही, म्हणजे समोर येणार नाही. तर बघा आता ज्याला कोणाला येतच नसेल, कन्सेप्ट क्लिअर नसतील, तर आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया. बघा आता तुम्हाला आकृती अशी दिसते का नाही बाळांनो, सेम अशी दिसते का नाही, सेम. चला सगळ्यांनी सांगायचे सेम दिसते का नाही. चला सेम दिसते का नाही. चला बरं सगळ्यांना सेम दिसते का नाही बोलायचंय. चला चॅट बॉक्स मध्ये टाका. चला पटपट पटपट टाका, सेम दिसते का नाही. चला सेम दिसते. चला आपण प्रूफ करूया. एकच्या समोर 5 पेयर येते का चेक करूया. ठीक आहे. चला आता काय करतोय, नंबर टाकतो जशाच तसे. एक लिहिलं इथं बघा, दिसते का. इथं 6 आहे बघा, 6 लिहिले. ठीक आहे, 6 लिहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे मी 2 लिहितो बाळा ना, 2. ठीक आहे, 2. त्याच्यानंतर बघा तुमच्या याच्यात ड्रॉ करून घ्या वाटल्यास. ठीक आहे, तुमच्या बुक मध्ये ड्रॉ करून घ्या. तुमचे मार्क्स गेले नाही पाहिजे बाळांनो. ठीक आहे, कसलाही क्वेश्चन विचारला तर तुम्हाला जमला पाहिजे. इथं 5, इथं 3. ठीक आहे, बरोबर. चला सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित, सगळ्यांना दिसतंय का. चला आता काय राहिले, इथं 4 राहिले. ठीक आहे, 4. चला अशी सेम डायग्राम आहे बाळांनो, सेम डायग्राम आहे. तर आपण काय म्हटलं, आता काय म्हटलं बघा, पियर कशा बनतात बघा. 1 आणि 5 समोरासमोर येते, बरं का. समोरासमोर म्हणजे काय, त्यांच्या फेस टू फेस. म्हणजे आता जसं की असं मी सांगतो, आता हे माझा हात आहे, या हातासमोर हे हात असा समोरासमोर. ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्या समोर येणार. ठीक आहे, समोर म्हणजे एकच्या समोर काय ना 5 येणार. लक्षात ठेवा. आपण कसं बघा, येतो का नाही, 100% येतोय. बघा तुम्हाला दाखवतो करून. ठीक आहे, बघा. आणि हे बघा 4च्या समोर 2 येतोय, मधला एक सोडायचा. याच्या दोघांमध्ये कोण आहे रे, 6 आहे, बरं का. 6 येते. याच्या समोर 2 येतोय आणि याच्या मध्ये कोण आहे, 6. 6 सोडायचे, पुढचा कोण आहे, 5 आहे. ठीक आहे, मग ह्याच्या समोर कोण येते, 6 काय करायचं, 6च्या समोर कोण आहे, हा. हे सोडून टाकायचा, याच्या पुढचा हा येणार. बघा आता प्रूफ करूया आपण. ठीक आहे, प्रूफ करा. इथे लिहिले बघा पेअर तशाच मी इथे लिहिले, हे लक्षात ठेवा. काल लिहिलेले होते. ठीक आहे, काल क्वेश्चन घेतलेले आहे. ठीक आहे, बघा आता कसं करूया. ठीक आहे, बघा पेअर आता तुम्हाला लक्षात ठेवायची. ही डायग्राम सगळ्यांनी काढून घ्या. चला पटकीने काढून घ्यायचे तुम्ही. बघा बघा आता समोर येते ना. बघा मी याला काय करतो, घन तयार करतो. येतं बघा, घन तयार करतो. बघा. चला अरे घन जमतोय. अरे 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 कागद हालतोय बघा. ठीक आहे, चला साधं करून दाखवतो. कागद थोडंसं हालायला लागलं, थोडस होत नाहीये. थांबा रे बाळांनो, 1 मिनिट. हा थोडं तुम्हाला दाखवतो करून आता छान पैकी. हा उद्या अजून थोडं कागद चांगलं पाहिजे होतं रे, बरोबर का नाही रे. ठीक आहे, चांगलं कागद पाहिजे होतं. बरं, ठीक आहे. चला दिसतंय आता, सगळ्यांना दिसतंय आता. बघा दिसतंय का. ठीक आहे, आता दिसतंय का नाही बघा. आता घन दिसतोय का सगळ्यांना, एक बार सांगा. थोडस धरतोय बोटात, असं धरलंय. ठीक आहे, दिसतंय का, ब्लर दिसतंय. ओके ठीक आहे, ब्लर दिसते. ओके सर नीट दिसत नाही. ओके ठीक आहे, 1 मिनिट करून घरी पण तयार करा. सगळ्यांनी घरी तयार करायचं, मला फोटो टाकायचं. ठीक आहे सर, असे सगळे सगळे शेप बनवायचे. ठीक आहे, सगळे शेप बनवायचे. आता इथे 1 दिसतोय तुम्हाला, 1. आता 1च्या समोर कोण आहे बघा, मी पाठीमागे डायरेक्ट दाखवतो. कोण आहे रे 1च्या समोर, काय दिसते 1च्या समोर, 5 आहे बघा, 5. लक्षात ठेवा, 1च्या समोर काय 5. हे थोडंसं 5 व्यवस्थित दिसत नाही. ठीक आहे, 1च्या समोर काय 5. बघा हे किती दिसतंय, 1च्या समोर 5. ठीक आहे, हा काय दिसतोय 3. 3च्या समोर काय असणार आहे आता आपला, बघा इथे 6 दिसतोय तुम्हाला. 1 मिनिट, 3च्या समोर 6 दिसते. अरे माझा बॉक्स कसा हालतोय बघा. 6 दिसते का रे, 6 दिसते का, 1च्या समोर 6. ठीक आहे, ठीक आहे. सॉरी 3च्या समोर 6 झाले, 3च्या समोर 6 झालं. आता इथं बघा 1 आहे, 1च्या समोर तुम्हाला 5 दिसला आणि 2च्या समोर बघा 2 दिसते का, 2च्या समोर दाखवतो बघा. बघा 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 काय दिसते 2च्या समोर, 4 दिसते का. चला काय दिसते सांगा 2च्या समोर, पटकन चॅट बॉक्स मध्ये टाका. चला 2च्या समोर 4. तर ही पेअर लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कशी लक्षात ठेवायची, आता सगळ्यांना दिसते. आता बॉक्स इथे ठेवतो माझा. ठीक आहे, ओके सगळ्यांना दिसते. ओके ठीक. चला आता हे बघा, जेव्हा मी घडणी आता मी काढून टाकतोय, तर तुमचा शेप कसा तयार होतो बघा, असा तयार होतो शेप. असा बघा, घडणे असं दिसते, शेप असा तयार होतो बघा. हे बघा झाला का तयार आता तुमच्या. सिंपल लॉजिक कसं लावायचं. लॉजिक म्हणजे बघा काहीच करायचं नाही. अशी जर तुम्हाला डायग्राम दिसली बाळांनो, काय करायचं, 4 दिसला ना, आता इथं कुठली आकृती असो, अशी डायग्राम दिसली, सिंपल, डोकं काहीच लावायचं नाही बघा. आता मी तुम्हाला सांगतो बघा, लक्ष असू द्या तुमचं. आता मी काय सांगतो बघा, इथे 4 आहे बरोबर, इथे 4 आहे. ठीक आहे, मधला सोडायचा, मधला मामा सोडायचा आणि ह्या मामाला पकडायचं. ठीक आहे, याला पकडायचं, मधला सोडला 4. आता हे 4 आहे ना, हे 4 4 पकडायचं
आणि हा मधला एक सोडायचा, ह्या दोघांची जोडी होते. म्हणजे 2च्या समोर 4 येतोय, लक्षात ठेवा. 2 ओके, एकदम समर्थ, एकदम छान. समर्थ चार्ट मध्ये असंच टाकायचं. ठीक आहे, बघा 1च्या समोर हा मधला सोडायचा. हे बघा 1च्या मध्ये, 1च्या आणि 6च्या मध्ये कोण आहे? 6. एकच्या हा मधला सोडायचा ना पुढचं, याच्या समोरासमोर 1च्या समोर 5 येतो. मग नंतर चेक करा 6च्या समोर कोण येईल? 6च्या समोर कोण येईल? हा मधला सोडायचा आणि हे पुढचा कोण आहे रे? 3. तर हे अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. मग आता विचार करा क्वेश्चन मध्ये काय म्हटले. चला क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा. शेजारच्या आकृतीत दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठावर लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? चला 5च्या, मग आता याच्या लगत कुठला येणार नाही? याच्या अपोजिटचाच येणार नाही, याच्या समोरच येणार नाही. म्हणजे कोण येणार नाहीये? 1. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये ऑप्शन क्रमांक 2 हे आहे. दिसतंय का सगळ्यांना? ऑप्शन क्रमांक हे 2 आहे. ठीक आहे, चला अशीच गणने दुसरी एक दाखवते तुम्हाला. पेअर तयार करायचे, आता पेअर तयार करायचे, हे अशी गणनी. आता अशी गणनी विचारत कसं करायचं? ठीक आहे, सगळ्या गणन्या शिकूया आपण. ठीक आहे, तुम्हाला इथं नावं देतील, तुम्हाला इथं ABCD देतील, तर वेगवेगळे नाव देतील. ते नाव दिल्यावर काय आपल्याला फरक पडणार नाही. आपल्याला काय करायचंय? आपल्याला उत्तर सॉल्व्ह करायचं. बरोबर, आपल्याला प्रश्नाचं उत्तर कम्प्लीट करायचं, सॉल्व्ह करायचं. तर अशी गणनी आली तर कसं करणार आता बघा. ठीक आहे, आता आपण इथं ह्याच्या समोर कोण येणार आहे आपण चेक करूया. ठीक आहे, बघा आता पेअर तयार करतोय. तुम्ही असे काय करायचे? 1 2 3 डबे मांडा आणि 1 2 3 डबे, असे 6 डबे तुम्ही मांडले पाहिजे. ठीक आहे, मांडा बरं, सगळ्यांनी तुमच्या बुक मध्ये दिसलं पाहिजे. आणि अशा डायग्राम तुम्ही बनवायचे, असं कट करून घरी बनवा. तुम्हाला टाइम ज्याला आवड आहे त्याने असे कट करून बनवायचं आणि आपले 1 मार्क आपला हातचा सोडायचा नाही. ठीक आहे, चल आता बघा लक्षात ठेवा, आपण नंबर देऊया बघा. ठीक आहे, आता नंबर देतो तुम्ही असंच लिहून घ्या. 1 2 3 4 5 6. मी काम करतो एक, थांबा. असा क्वेश्चन आहे का चेक करूया. ठीक आहे, असा क्वेश्चन आपण आपल्याकडे सॉल्व्ह करता आला, सगळ्यांना सॉल्व्ह करता आला पाहिजे. बघा आहे का नाही सोपा? बघा आता काय करूया बघा. शेजारच्या आकृतीत हे बघा दुमडून घन बनवल्यास 0 हे चिन्ह असलेल्या पृष्ठावर विरुद्ध पृष्ठावरील चिन्ह कोणते येईल? म्हणजे विरुद्ध कुठलं चिन्ह येईल विचारलंय. कोणाच्या? 0च्या समोर. ठीक आहे, बरं ठीक आहे, 0च्या समोर कुठलं येईल चला सांगायचं. ऑप्शन क्रमांक 4 काय रे? बर ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 म्हणतात. बर ठीक आहे, सेम लॉजिक, सेम लॉजिक. अरे वा, एकदम छान, एकदम छान. वा वा, मस्त. बऱ्याच जणाला जमतंय उत्तर टाकते. 4, ऑप्शन क्रमांक 4. बघूया आपण पेअर तयार करूया. आपण काय डोकं जास्त लावणे बघा. ह्याच्या समोर बघा, ह्या त्रिकोणाच्या समोर बघा, मधला 1 सोडा. त्रिकोणाच्या समोर कोण आलं? 0 येईल. बरोबर, त्रिकोणाच्या समोर 0 येईल. आणि बघा, आणि ह्या भागाकाराच्या समोर कोण येईल रे? भागाकाराच्या समोर काय येईल बघा. भागाकाराच्या समोर काय येईल तुमचा? लिहून घ्या वाटल्यास सगळ्यांनी. भागाकाराच्या समोर काय येईल? टी येईल. चेक करूया आपला येतो का. चला टी येईल. बघा हा मधला 1 सोडला, भागाकारचा मधला 1 सोडायचा डब्बा. ह्या डब्बा आणि हे मधला सोडला तर हा पुढचा डब्बा त्याच्या समोरासमोर येतोय, लक्षात ठेवा. आता उरलंय कोण? हा आणि हा, मग हे समोरासमोर येतील. स्टार आणि काय रे? मल्टिपल. बरोबर, गुणाकाराचा सिंबल हे समोरासमोर येतील. तर मग आपल्याला काय म्हणलंय बघा, 0 हे चिन्ह असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावरील चिन्ह कोणते? विरुद्ध 0 कुठे आहे? हा 0 इथं आहे. त्याच्या विरुद्ध कोण आहे? 1 सोडा. ट्रायंगल. ट्रायंगल कुठे दिसते? इथे त्रिकोण दिसते. तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे तुमचं. चला कसं आलं ह्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन करून दाखवत होतं बघा. दिसतंय सगळ्यांना? आता मी ह्याचा काय बनवतो? आता मी घन बनवतो. याचा काय बनवतो? घन बनवतो बाळांनो, लक्षात ठेवा. याचं घन बनवतो बघा. आणि तुमच्या मित्रांना सांगा रे लेक्चर करायला, तुम्ही एकटंच करताय. ठीक आहे, बरं ठीक आहे, घन बनवतो. ठीक आहे, चला आता घन बनवला बघा. तुम्हाला सगळं दिसेल. समोर कोण येईल? चला. अरे माझं घनही जमत नाही यार, मला कसं रे? ठीक आहे, चला चला आता दिसते का? थोडस मी कॉर्नरला पकडेल, तुम्हाला घन दिसेल. चला दिसते का? हा काय रे? हा काय? चला गुणाकार दिसतोय का? गुणाकार. गुणाकाराच्या समोर कोण येतं बघा? स्टार आला का? बघा इथे लिहिलं काय? गुणाकाराच्या समोर काय आलं? स्टार, अपोजिट. ठीक आहे, हे काय दिसते? भागाकार. भागाकाराच्या समोर कोण आहे? अरे बाबा थांब थोडं, अरे थांब, बस बस, अरे बस, अरे बस बस, हा ओके बसला रे. टी येतो बघा, टी येतो बघा. बघा कोणाच्या समोर? भागाकाराच्या समोर टी आला. आणि 0च्या समोर कोण आहे बाळांनो? बघा हे 0 दिसतोय बघा सगळ्यांना. ओके, हा प्लीज ओके करतोय, थांबा. 0च्या समोर कोण दिसतोय? ट्रायंगल. चला कन्सेप्ट क्लिअर?
असंच काढायचं. हे जोड्या विरुद्ध लक्षात ठेवायचं. आणि याला कसं लक्षात ठेवायचं बघा, आता हे उभं जरी दिलं तरी काय करायचं याच्या, हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो जोड्या करून. ठीक आहे, हे बघा एक सोडायचं, 1 मिनिट. याला याला असं उभं जरी ठेवलं तरी तुमचं तेच उत्तर येणार आहे, आणि आडवं जरी ठेवलं तरी तुमचं उत्तर तेच येणार आहे. आता हे बघा, 1 सोडा मधला हे याच्या समोर येणार. ठीक आहे, बघा आता दाखवतो तुम्हाला. 1 सोडा याच्या समोर हे येणार. ठीक आहे, आता राहिले कोण, हा आणि हा ह्यांच्या अपोजिट येणार, म्हणजे इथून हा इथपर्यंत येणार. कळालं का सगळ्यांना? कळालं का? चला, कळालं का रे बाळांनो? चला, कळालं का? दिसतंय का सगळ्यांना? ओके, सगळ्यांना कळालं. चला, चॅट बॉक्स मध्ये टाकायचं कळालं असेल तर. ठीक आहे, पुढचा एक घेऊया अजून. गणितचा क्वेश्चन. आता बघा, आता तुम्हाला जर दुमटलं तर आता तुम्हाला सांगायचंय, मला सगळं सांगायचंय. एच्या समोर कोण येणार आहे, डीच्या समोर कोण येणार आहे, आणि सीच्या समोर कोण येणार आहे, असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कोण सांगणार रे? चला, वा रे वा, शिवम. अरे वा 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 वा, शिवम सांगणार आहे. चला, शिवम सांगणार आहे. मी आता हे सगळ्यांनी ड्रॉ केलं का? शिवम ड्रॉ केलंस का तू या बुक मध्ये? मला शिवम दाखवणार आहे पहिले. हे ड्रॉ केलं का? शिवम दाखवणार आहे पहिलं. शिवम दाखवणार आहे आणि शिवमच उत्तर सांगणार आहे मला. चला चला, शिवमच उत्तर सांगणार आहे. ठीक आहे, चला आता शिवम कुठे? अनम्यूट शिवम. चल शिवम दाखव बरं, पहिलं ड्रॉ केलास का डब्बा असा, असे डब्बे मांडला का? 1 2 3 4 5 6 असंच ड्रॉ करायचं. ठीक आहे, जर तुम्हाला असं जर वाटलं, समजा पटपट ड्रॉ करायचं असेल तर असं करा, पटपट करा. असं येऊ द्या हेडवाकडा, नंतर थोडं व्यवस्थित करा. नंतर झाल्यानंतर लेक्चर की काय थोडं छानपैकी काढायचं. ठीक आहे, आता असे काढा. जर जमत नसेल तर तुम्हाला टाइम, आता पटपट असं व्यवस्थित काढता असं काढा. ठीक आहे, म्हणजे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित असं काटछाट करा. असे डब्बे तयार करून दाखवायचे. तुम्ही दाखवायचे ना रे अशा घडण्या. मला सगळे कोण कोण फोटो पाठवते बघूया. असे घडण्या तयार करून कोण कोण फोटो पाठवते बघूया. असे वेगवेगळ्या घडण्या करून त्याचं उत्तर आणि याचे पीयर मला काय करायचे आहे तर पाठवायचे अशी. ठीक आहे, चल आपण प्रत्येक आपण घडणी, हा दाखव दाखव, चल दाखव रे, चल दाखव. ठीक आहे, असं तुम्हाला सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. सगळ्यांना असं ओढ लागली पाहिजे अभ्यासाची. ठीक आहे, चला दाखव बरे, लवकर दाखव शिवम, टाइम नको घालू. काढला का व्यवस्थित? चला, सगळ्यांनी काढायचंय शिवम दाखवपर्यंत, दाखवेपर्यंत. हा, आणि बाकीच्यांनी मी विचारलं तर दिसलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, मी कोणाला विचारू शकतो. ठीक आहे, चला शिवम, चल. ओके, शिवम काढला वाटते. ओके, शिवम दाखवते म्हणजे काढलाच असेल नक्की, मला दिसत नाही. शिवम असू दे बाळा. ठीक आहे, शिवम असू दे, आपल्याला उत्तर सांगायचे. शिवम कळते? शिवम, ओके सर. शिवम, हा उत्तर सांगायचे आपल्याला बाळा. ठीक आहे, आता आपल्याला, आता मला सांग बाळा, याच्या विरुद्ध कोण येते? मी इथं बघा रे, इथं लिहितोय मी, तुम्हाला दिसलं पाहिजे. ठीक आहे, मी काय करतो, एक पेज घेतो. ठीक आहे, तुम्हाला अजून दिसेल, व्यवस्थित दिसेल ना, त्यासाठी मी इथं पियर आपण काढूया. ठीक आहे, एकदम छान असं तुम्हाला कागद समोर दिसेल, आणि असं पेयर तयार करूया. शिवम सांगेल तशा पेयर बरोबर आहेत का आपण चेक करू. ठीक आहे, शिवम बोल रे, याच्या समोर कोण येतं बाळा? सर एच्या समोर बी येतं. याच्या समोर बी येते. बर शिवम, याच्या समोर येत नाही बी बाळा, थांब. बी आणि सीच्या समोर कोण येते आता चेक करूया आपण, कोण कोणाच्या समोर येते चेक करू, बघूया. ठीक आहे, शिवम बघ, आता याच्या समोर बी म्हणला, कसं येईल शिवम? आता मी याला जर मी दुमटलं बाळा, तर याच्या समोर येईल का बाळा? लगत येईल ना बाळा, जवळ येतो ना, तुला असंच कळतं ना बाळा, येईल का बरं? याच्या समोर बी आहे का? समोर आहे का बघ बरं, शेजारी आहे ना बाळा, लगत आहे ना, मग कसं सांगला? आता बघा सगळ्यांनी, शिवम बंद कर, थोडं शिवम बंद कर. हा, आता शिवम बंद कर. बर, आता मला कोण सांगेल रे ह्याचे पेअर, कोण सांगेल? ठीक आहे, कोण सांगेल? आता मला तर माहितीये, तुम्ही सांगता का कोणी? सांगा. आता बघा अशी डायग्राम आली, तुम्ही व्यवस्थित काढून घ्या. तुम्हाला सरळ सरळ तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, याच्या विरोधात हे येते आणि त्याच्या विरोधात ते येते, असं तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे, सानवी म्हणते मी सांगू का? ओके, तरी सानवीला थोडं विचारूया, बघूया. शुभ्रा झोपली असेल, शुभ्राला सांगू वाटणार तरी, बरोबर ना शुभ्रा? काय रे शुभ्रा? लास्ती शुभ्रा. ठीक आहे, लास्ती सांगायला. ठीक आहे, चल सानवी, आता कोण येणार आहे रे समोर याच्या? चला बोला बरं, बोला. दिसतोय सगळ्यांना? डी, एच्या समोर डी येईल. बर, याच्या समोर डी म्हणजे दोघं सोडून अशी जर तुम्हाला घडण्या जर दिसल्या, तर तुम्हाला काय करायचं आहे? याच्या समोर डी येते म्हणते तिनं, बरोबर आहे का चेक करूया. बरोबर आहे, चला पुढचं. हा, बीच्या समोर कोण येईल? बीच्या समोर ई येईल. बीच्या समोर ई येते आणि सीच्या समोर एफ येते, बरोबर? हो. ओके, बघा आता काय केलं बघा, एक सिंपल लॉजिक. जर अशी तुम्हाला डायग्राम दिसली, अशी घडणी अशी जर तुम्हाला घड्या दिसल्या, समजा तुम्ही घड्या म्हणत असाल तर मराठी एकदम आपण गणणी. ठीक आहे, आता जर तुम्हाला अशा
तुम्हाला दिसल्या समजा काय अशा तुम्हाला घडण दिसल्या समजा, तर काय करायचं? असं घडण दिसल्या तर काय करायचं बघा, सिंपल सिंपल. आता हे आहे ना, आता हे समोर कोण आहे ते लक्षात ठेवायचं. दोघं सोडायचे, दोघं सोडायचे. बघा काय करायचं सिंपल बाळांनो, काय करायचं, हे दोघं सोडायचे, ह्याच्या समोर काय येणार? हा येणार. ठीक आहे. हा आता मी तुम्हाला एक अॅरो करून दाखवतो, तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. बघा आता तुम्ही असंच डबा ठेवा आणि तुमच्या हाताने असं करायचं अॅरो. याच्या समोर कोण येते? डी. ठीक आहे. डी. याच्या समोर काय येतो? डी येतो. लक्षात ठेवा. ओके ओके ओके. सानवी शिंदेने टाकलं बघा, सानवी शिंदेने टाकलेलं आहे उत्तर. ठीक आहे. चला आता बघा, आता बीच्या समोर कोण येतं बघा, हे दोन सोडायचं. बीच्या समोरचे दोन सोडायचे, हे दोन सोडले. ठीक आहे. या बीच्या समोर बघा, इथून मी अॅरो घेतो. बीच्या समोर कोण येणार आहे? कोण येणार आहे बीच्या समोर? ई येणार आहे. ठीक आहे. बीच्या समोर काय येईल? ई येईल. आता हे दोन सोडले ना, मग नंतर काय आहे? ह्या आता सी. सीच्या समोर कोण येणार? हे दोन सोडा. मग सीच्या समोर कोण येईल तुमचा? एफ येईल. बघा आता प्रूफ करून बघूया. आता सानेवी सांगितले ते बरोबर आहे का? चेक करूया आता सगळ्यांनी. बघा चेक करूया. बघा सिंपल सिंपल दोन दोन सोडायचे. ठीक आहे. सिंपल सिंपल दोन दोन सोडायचे. याच्या समोर डी. चला इथे लिहितोय, सगळ्यांना लक्षात ठेवा. ही डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि ही पेअर लिहायची व्यवस्थित. ठीक आहे. बघा आणि अशीच नावं द्यायची. ठीक आहे. नाव वेगळे दिलं तर चुकणार आहे. ठीक आहे. नावं सेम द्या. मी जे नाव दिलं तेच नावं द्यायची. ठीक आहे. चला याच्या समोर डी म्हटलं मी. बघा लक्षात ठेवा. बघा घडण्या दिसतात का बघा एकदम छान. चला आता मी लिहितोय, तुम्ही उत्तर टाकायचे. चला आता बघा एकदम छान. अरे डब्बा तयारच येत नाही रे, कसं करू? ओके पकडलं. ओके ठीक आहे. पकडला याला पकडलं 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 पकडलं. डबा झाला. ओके झाला. चला आता अरे यार, याला मला पॅकच करावं वाटते आता. ठीक आहे. चला दिसते सगळ्यांना? ई दिसते बघा. ई. आता थांबा, इथं काय बी दिसते. बीच्या समोर कोण येतोय? ई येतोय. हा काय दिसतोय? सी. सीच्या समोर कोण आहे बघा? सीच्या समोर डायरेक्ट पाठीमागे दाखवतो एफ आहे. सीच्या समोर एफ आणि बीच्या समोर कोण आहे बघा? ई आहे. आणि एच्या समोर काय बघा? ए. ए दिसतंय. ए. एच्या समोर तुम्हाला डायरेक्ट पाठीमागे काय दिसणार आहे? डी दिसणार आहे. बघा एच्या समोर काय दिसतोय तुम्हाला? डी. लिहून घ्या. दिसला. मग मला सांगा, इथं ई दिसतोय. ईच्या समोर ई नाही, आपण बी पकडूया. बीच्या समोर कोण दिसतोय? बी. बी लिहिले ना. बीच्या समोर कोण आहे? चला असं तुम्हाला लगेच कळायला पाहिजे. असं पाठीमागं बघा, बीच्या समोर ई आहे. बीच्या समोर काय? ई. ठीक आहे. ई दिसते का? नंतर सीच्या समोर काय बघा? नाही तर सी दिसते सगळ्यांना. सी दिसते. सीच्या समोर बघा, हे बघा, हे बघा बोट धरला आणि पाठीमागं डायरेक्ट पाठीमागे गेलं. एफ. एफ. चला कळलं का बाळांनो? आता मी जेव्हा अनफोल्ड करतो, याला फोल्ड केलं, याला अनफोल्ड केलं, तर बघा आता हे बघा, तुम्हाला काय म्हटलं? असं ठेवलं होतं मी व्यवस्थित. ठीक आहे. याच्या समोर डी अशी आरो मारलं. नंतर बीच्या समोर ई. बीच्या समोर ई आणि सीच्या समोर दोन सोडायचं आणि एफ. ठीक आहे. आता ए आहे. ए आहे बघा. याच्या दोन सोडायचं. एफ बी येतो. मग नंतर बी. बीच्या मधले दोन सोडायचे. एक दोन दोन. आता इथं बी. बी सोडून द्यायचं. एक दोन उडी मारायच्या समोर हा येतो. ठीक आहे. नंतर सी. सीच्या समोर कोण येणार? मग एक दोन सोडायचा. हा पुढचा येतो एफ. असं लक्षात ठेवा. ठीक आहे. कळालं सगळ्यांना? चला कळालं का? चला कळालं का सगळ्यांना? शुभ्रानं सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे. ठीक आहे. शुभ्रानं सांगितल्याप्रमाणे हे बरोबर आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला डायग्राम अजून परत एक बार सांगतोय. ही अशात अशी आहे. तुम्हाला घडणी अशी घडणी असली घडणी दिली. ठीक आहे. तुम्हाला काय दिले? अशी घडण दिलेली आहे. ठीक आहे. अशी घडण दिलेली आहे. तर मग आता तुम्हाला विचारला प्रश्न, कच्या समोर कोण येतो? खच्या समोर कोण येतो? गच्या समोर कोण येतो? असं तुम्हाला काही क्वेश्चन विचारू शकते. तुम्हाला चेच्या समोर कोण येते तरी पण सांगता आलं. चेच्या समोर कोण येते? ग येते. तर असं सांगता आलं पाहिजे. तर मग आपण काय केलं बघा, सिंपल सिंपल एक आता परत एक बार सांगतोय, लक्ष ठेवा. इथं आता काय करायचं? तर ख आहे, मधला सोडायचा. खच्या समोर कोण येतो? घ येतो. आता ग आहे, गच्या मध्ये कोण आहे? घ सोडा. त्याच्या समोर काय येतो? च येतो. आता राहिलेला कोण आहे? यांच्या समोरासमोर कोण आहे? कच्या आणि कच्या समोर छ येतो. सिंपल आहे. आपण प्रूफ केलं बघा. जेव्हा आपण काय केलं? याचा बॉक्स बनवला, याचा आपण घन बनवलं, तर आपलं तेच उत्तर तिथे आपल्याला प्रूफ होते, सिद्ध झालेलं आहे आपलं. ठीक आहे. सिद्ध करून दाखवतो बघा. ठीक आहे. तर एकदम सिंपल आहे. तर तुमचे मास हाताने घालू नका. तर मला असं म्हणायचंय, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आणि तुम्ही घडण्या तयार करा. तुम्ही विसरणारच नाही. असं बनवलं ना, तुम्हाला लगेच आपण सरांनी सांगितलं होतं क्लासमध्ये असं बनवायला, तर असं तर असं, तर असं आहे तर असं, याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. तर असं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला करा म्हणतो. ठीक आहे. असं काही बळजबरी नाही, करायचं आहे सगळ्यांनी. ठीक आहे. तरी पण गच्या समोर काय म्हटलं बाळांनो? गच्या समोर च आहे बघा, दिसते.
त्याच्यानंतर जर आता तुम्हाला खच्या समोर म्हटलं, खच्या समोर घ येतो का? बघा घ आला का? आला. नंतर काय कच्या समोर काय येतं म्हटलं? छ येते म्हटलं. ठीक आहे, कच्या समोर छ. बघा छ. झालं का प्रूफ? चला, अशी तुम्हाला डायग्राम होती. अशी डायग्राम आहे. चला, तीन चार प्रकारचे आपण डायग्राम बघितल्या, 4 प्रकारच्या. ठीक आहे. क नंतर काय रे? 4 नाही रे, ते 4 नाही बाळा. कुठे 4 दिसतं रे? काय म्हणतो रे? चला, आता बघ, लक्ष द्या, सगळ्यांना लक्ष द्या. ठीक आहे. आता हे वेगवेगळ्या डायग्राम लक्षात ठेवा, अशा तुम्हाला बनवायचे. ठीक आहे, दुसरी एक, हे 2 झाल्या, हे तिसरी झाली. ठीक आहे, बघा लक्षात ठेवा, ही चौथी. ठीक आहे. सॉरी. चला, सगळ्यांना कळालं का रे? सगळे हे गणण्या सगळ्यांना कळाले, 4च्या 4. सर सोपं आहे. ओके, आहे सोपं, आहे सोपं. ठीक आहे, आहे सोपं. ठीक आहे, आहे सोपं. ओके, ठीक आहे. सगळ्यांना कळालं का बाळांनो? ठीक आहे, सोपं आहे, फक्त अभ्यास करायचा. ठीक आहे, आता मी क्वेश्चन कडे जातो या. ठीक आहे, आता क्वेश्चन कडे जाऊया आपण. ठीक आहे, चला, ह्याच्यावरला भरपूर झालं. ठीक आहे, ह्याच्यावरला भरपूर झालं. तर 5 चौरसाची घडण जर विचारलं तर तुम्हाला ते पण सॉल्व्ह करता आले पाहिजे. ठीक आहे, 5 चौरसाची घडणचं एक घ्यायचं का सांगा? 5 चौरसाच्या घडणचं एक घ्यायचं का सांगा? सोपं आहे. असं काही अवघड नाही. बघा, मी 2 अशा तयार केलेल्या आहेत. बघा, 2 दिसतेत का समोर? हे पण लिहून घ्या वाटल्यास. ठीक आहे, दिसतंय का सगळ्यांना? हे पण लिहून घ्या. हे 2 प्रकारचे आपण असे तयार केलेले आहेत. ठीक आहे, आपण नावं देऊया काहीतरी. नावं दिल्यानंतर आपल्याला कोणाच्या कोण समोर येतो आणि कोणाच्या समोर येत नाही. ठीक आहे, पृष्ठाच्या समोर कोणाचे येत नाही. ठीक आहे, जरी विचारलं तर तुम्हाला हे पण 5 चौरसाची घडण पण कळाली पाहिजे. ठीक आहे, चला, आता तुम्हाला मी तर नंबर लिहितो डायरेक्ट मी आता. ठीक आहे, 0, 1, 2, 3 आणि इथं 4 लिहितो. ठीक आहे, बघा, आता इथं काय करतो मी? इथून लिहितो मी ए, बी, सी, डी आणि इथे ई. ठीक आहे, ई. आता इथं पण काय तेवढं असं टेन्शन घ्यायचं नाही बाळांनो. बघा, आता इथं बघा, ही गणनी, आता हे 5 आहे. याच्या विरुद्ध कोण येणार आहे? आता लक्षात ठेवा, आता ह्याच्या विरुद्ध कोण येणार आहे? आता सिंपल आहे बघा, तुम्हाला दाखवतो सिंपल. आता घडणी, आता बीच्या विरुद्ध कोण येणार आहे? बघा, बीच्या समोर कोण येणार आहे? बरोबर, बीच्या पृष्ठाच्या समोर कोण येणार आहे? डी येणार आहे. बघा, तुम्ही असं जेव्हा फोल्ड कराल तर डी समोर दिसतोय. बघा, बघा, बीच्या समोर हा डी दिसतोय. ठीक आहे, जेव्हा तुम्ही मला या बघा, जेव्हा तुम्ही काय कराल, आता लक्षात ठेवा, आणि याच्या समोर काय येतो? बघा, याच्या समोर, आता एक सोड इथं उडी मारला, नंतर इथं काय केलं? ए आणि हे सेपरेट आहे. बघा, ए आणि इथं ई याच्या समोर येतं. बघा, ए आणि ई याच्या समोर येतोय. राहतोय काय? सीच्या समोर काहीच येत नाही. लक्षात ठेवा. झालं का 5ची? असा तुमचा एक बॉक्स झाला. डस्टबिन असते ना आपले, कचरा टाकायचा बॉक्स, कचरा पेटी झाली का रे? कचरा पेटी तुम्ही म्हणू शकता, कचरा पेटी. ठीक आहे, ठीक आहे, कचरा पेटी. ठीक आहे, या सीच्या समोर कोणीच नाही. बघा, कुठे आहे सी? सी लक्षात ठेवा, सी मिडलला आहे. इथं बघा, इथं आहे. हे बघा, एक सोडायचा, डी येतो. आता जी वरची आणि हा काय आहे तुमची, याची एक पेर होणार, याच्या विरुद्ध काय येणार आहे? ई येणार आहे. असं सरळ लक्षात ठेवायचं. कळालं का? चला, पेर लिहितोय मी इथं साईडला. लक्षात ठेवा, बीच्या समोर डी येतोय बघा, आणि एच्या समोर ई येतोय, सीच्या समोर काही नाही लिहितोय. ठीक आहे, काही नाही. ठीक आहे, एमटी आहे. ठीक आहे, काही नाही. ठीक आहे, चला, बघा, आता परत दाखवतोय. लक्षात ठेवा, असं तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे बाळांनो, बघा, आता तुम्हाला सीच्या समोर विचारलं तर तिथं ऑप्शन यापैकी नाही येईल. ठीक आहे, यापैकी येणार, सीच्या समोर काहीच नाही. ठीक आहे, मग नंतर याच्या समोर काय बघा, लिहिलंय आपण. याच्या समोर काय आहे? याच्या समोर ई आहे. नंतर बघा, बीच्या समोर काय बाळांनो? डी आहे. बीच्या समोर डी आहे. सिंपल आहे. 5चं पण काय अवघड नाही. ठीक आहे, चला, सोपं आहे का नाही बाळांनो हे पण? चला, 5चं पण 5. ठीक आहे, आता बघा, अजून एक आहे बघा, अजून एक टाईपचं दिसतंय बघा, लक्षात ठेवा, अजून एक टाईपचं दिसतंय बघा. हे बघा, वेगळं आता आपण तयार केलेलं. ठीक आहे, आता हे पण तसंच आहे, हे पण तसंच आहे. थोडस हा वेगळा होता आणि हा थोडासा वेगळा आहे. ठीक आहे, का नाही रे? का नाही? थोडस वेगळं वाटतं का नाही रे? चला, आता याच्या पेअर कशा शोधायच्या? आता तुम्हाला हे कळलं, एकच्या समोर तर 3 येतो. सिंपल आहे, बरोबर. एकच्या समोर 3 येतो. ठीक आहे, एकच्या समोर 3 आला. ठीक आहे, 3 आला, आणि तुमच्या डी, आता जो 0च्या समोर काय येणार आहे? 4 येणार आहे. 0च्या समोर काय येणार आहे? 4 येणार आहे. ठीक आहे, बघा, सिंपल आहे.
आता बघा, आता 1च्या समोर डायरेक्ट 3 येतो आणि 0च्या समोर 4 येतो. हा मधल्याच्या समोर काहीच येणार नाही. ह्याची पण तुम्हाला पेअर लिहून देतो बघा. 0च्या समोर 4, 1च्या समोर 3, 2च्या समोर काही नाही लिहितो. ठीक आहे, काही नाही लिहितो. ठीक आहे, काही नाही. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, जर विचारलं तर तुम्हाला लगेच याचं पण उत्तर काढता आलं पाहिजे. समजलं का बाळांनो? चला, समजलं असेल तर पुढे जातो मी. समजलं असेल तू दाखव बरं, तू काहीतरी कष्ट घेतला का बघू दे बरं, किती कष्ट घेतला. वा 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 वा, लिहिलं रे, लिहिला. एकदम छान पद्धतीने दाखव बरं. चल दाखव बरं, तू कष्ट घेतो का नाही बघू दे बरं मला. अरे वा, आहेत म्हण का? बर, ठीक आहे. तुझं कसं काम आहे, कोणी नसं तर लिहित नाही म्हणे, तुम्हाला असं कळालं म्हणून ओके. ठीक आहे, अजून एक दिसत नाही रे, 5 घडांचे अजून एक कुठे? ओके, दिसतोय. ओके, ठीक आहे. ओके, चला लिहितोय म्हणजे सुघोष. कळालं का सुघोष? सुघोष. आणि हा पेअर लिहिलास का, म्हणजे जोड्या लिहिलास का व्यवस्थित? हा, ठीक आहे. चला मग राहिली का, लिहून घे. राहिली ज्याची लिहून घे बाळा, इथं आहे बघ. हा, ठीक आहे. याची राहिली असते तर लिहून घे बरं. 0च्या समोर 4, 1च्या समोर 3. काढला का डायग्राम? त्या डायग्रामच्या समोर लिहायचं. ठीक आहे, जी काय आकृती काढलास तिच्या समोर ती लिहायची. ठीक आहे, चला. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही. ठीक आहे सुघोष, आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे. छोटा आहे तुझ्या, असं बुद्धीमध्ये लगेच माइंड मध्ये तुझ्या लगेच फिट होणार आहे. ठीक आहे, तर तू अभ्यास केला पाहिजे, कंटिन्यू अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, तिसरीचा आहे बघा सुघोष, सानवी तिसरीची आहे. हे दोघं पण हुशार आहे. ठीक आहे, चला. हुशार म्हणलं वाया जाऊ नका फक्त. हा, ठीक आहे, अभ्यास करा. चल, पुढचा क्वेश्चन घेऊया बघा. हा सुघोष, आता बघूया एकशा काय करते, उगा बघत बसते का बघूया. एकशाचं बघावं लागेल मला थोडस. एकशा कसं शांत शांत राहते.